हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड घालविण्यासाठी काही घरगुती असे सोपे आणि असरदार उपाय। तर तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड आल्यावर आपला चेहरा हा खूपच खराब दिसतो आणि जर तुम्ही तुमचा चेहरा हा क्लीन ठेवला नाही किंवा स्क्रब केलं नाही तर त्यावर ब्लॅक हेड हे येऊ शकतात। स्पेशली ज्यांची स्किन ही ऑइली असते त्यांच्या स्किनवर जास्तीत जास्त प्रमाणात ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड हे येतात। त्यांना सगळ्यात जास्त त्रास हा ब्लॅक हेड आणि व्हाईट हेडचा असतो। तर फ्रेंड्स, आता हे व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स हे येऊ नये म्हणून काय करायला हवं, किंवा जर हे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जर तुमच्या चेहऱ्यावर नाकावर आले असतील तर ते कसे घालवायचे, यासाठीच मी आजचा व्हिडिओ हा घेऊन आले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी काही असे असरदार घरगुती उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचे ब्लॅक हेड हे कंट्रोल करू शकाल। फ्रेंड्स, हे उपाय जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग जाणून घेऊया की ते उपाय कोणते। सगळ्यात पहिलं म्हणजे बेकिंग सोडा। यस, बेकिंग सोडा हा तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो। बेकिंग सोड्यामध्ये स्क्रबिंग पार्टिकल्स असतात आणि त्यामुळे बेकिंग सोडा हे आपल्या स्किनला छान प्रकारे क्लीन करतं आणि त्याच्यामुळे आपल्या स्किनचं एक्सफोलिएशन ही खूप चांगल्या प्रकारे होतं। तुम्हाला काय करायचं आहे, 1 चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आता हे पाणी घातल्यानंतर त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या। ती पेस्ट बनवल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड असतील तिथे तुम्हाला ही पेस्ट अप्लाय करायची आहे। आता हे 10 ते 15 मिनिट तुम्ही तसंच ठेवा आणि नंतर तुम्हाला ते असं खेचून काढायचं आहे। जर ते तुम्ही खेचून काढलं तर तुमच्या नाकावरचे लगेचच ब्लॅक हेड्स तुम्हाला इन्स्टंट कमी झालेले दिसून येतील। तुम्हाला ही पेस्ट तुमच्या नाकावर किंवा तुमच्या जिथे जिथे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड असतील तिथे तुम्हाला ते लावायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते वॉश करायचं आहे किंवा तुम्ही मसाज करत असं स्क्रब करत ते रिमूव्ह करू शकता। तर फ्रेंड्स, या उपायाने तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स नक्कीच कमी होतील, त्यासोबत तुमची स्किन ही डीप क्लीन ही होईल। हा उपाय तुम्ही 2 दिवसाच्या गॅपने करू शकता आणि हा उपाय तुम्हाला जोपर्यंत तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड हे पूर्णपणे नाहीसे होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। त्यानंतर दुसरा उपाय टूथपेस्ट। व्हाईट कलरची टूथपेस्ट ही तुम्हाला घ्यायची आहे। लक्षात ठेवा, दुसऱ्या कुठल्याही कलरची टूथपेस्ट तुम्ही यूज करू नका। तुम्हाला फक्त व्हाईट कलरची टूथपेस्ट घ्यायची आहे आणि ती टूथपेस्ट घेतल्यानंतर ती तुम्हाला जिथे जिथे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड असतील तिथे तुम्हाला ती टूथपेस्टचा एक लेयर असा अप्लाय करायचा आहे। तुम्ही जाड लेयर अप्लाय करा आणि ते तसंच थोडा वेळ सुकू द्या आणि ते पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर तुम्ही एक ओला कपडा घ्या। तुम्हाला एक ओला कपडा घ्यायचा आहे आणि तो ओला कपड्याने तुम्हाला पेस्ट जी लावलेली आहे तिथे तुम्हाला ते ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। आता हे जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करता तेव्हा तुम्हाला ते स्क्रब करत ओल्या कपड्याने पुसायचे आहे। जसं जसं ही टूथपेस्ट तुमच्या चेहऱ्यावरनं पुसली जाईल तसे तसे तुमचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड ही त्यासोबत निघून जातील। हा उपायही तुम्ही 2 दिवसाच्या गॅपने करू शकता। यानेही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुमच्या ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेडवर दिसून येईल। त्यानंतरचा तिसरा उपाय साखर आणि लिंबू। यस, साखरेमध्ये स्क्रबिंग पार्टिकल असतात, तर साखरेने एक आपलं खूप छान प्रकारे नॅचरल स्क्रब हे होतं आणि निंबू मध्ये व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे आपली स्किन ही फेअर होते। मला काय करायचं आहे, 1 चमचा साखर घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला हाफ स्पून निंबूचा रस मिक्स करायचा आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर तुम्हाला जिथे जिथे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड असतील तिथे तुम्हाला याने छान पैकी असं स्क्रब करायचं आहे।
आता हे स्क्रब केल्यानंतर यानेही तुमचे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड हे चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतील आणि तुमची स्किन जर टॅन झाली असेल तर ती टॅनिंग ही ह्या उपायाने तुमची रिमूव्ह होईल। तर फ्रेंड्स, हा उपायही तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच करू शकता। त्यानंतर चौथा उपाय आहे स्टीमिंग। यस, तुम्हाला जर ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड असतील तर तुमच्यासाठी स्टीम घेणं हे खूप इम्पॉर्टंट मानलं जातं। काय करायचं आहे, एक स्टीमर घ्यायचं आहे। आता हे स्टीमर तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल किंवा तुम्ही हे स्टीमर ऑनलाईन ही ऑर्डर करू शकता। स्टीम घ्यायची आहे। आता स्टीम घेतल्याने काय होतं की तुमचे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड जे असतात ते स्वतःहून बाहेर येतात आणि तुमचा फेस हा चांगल्या प्रकारे क्लीन होतो। स्टीमिंग ही स्किन साठी खूप चांगली मानली जाते। तर फ्रेंड्स, हे होते सोपे आणि साधे उपाय। यातला कुठलाही उपाय तुम्हाला जो सुटेबल होईल तो तुम्ही ट्राय करू शकता। तर फ्रेंड्स, आजचे उपाय हे तुम्हाला कसे वाटले, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।